हॅलो हॅलो. दोन्ही. हॅलो हॅलो. हॅलो से हॅलो 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 हॅलो. दोनही संघांच्या 12व्या खेळाडूंना मी विनंती केलेली आहे की आपण समालोचन कक्षामध्ये यायचंय. हॅलो हॅलो. सामन्याला सुरुवात मैदानावरती होते. टॉस जिंकला आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला जय मल्हार क्रिकेट क्लब खंडोबाची वाडी संघानं. तर दोन सलामीवीर आपण पाहतो मैदानावरती दाखल होतील. सागर निकम आणि शुभम येळे ही सलामीची जोडी आपण पाहतो मैदानावरती दाखल होईल. तर पहिलं षटक टाकण्यासाठी गोलंदाज संदीप गिरे गोलंदाजी मार्कवरती आपल्याला इथे बघायला मिळेल. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी झालोच खरे धन्य ऐकतो मराठी धर्मपंथ जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी आमच्या मना मनात दंगते मराठी आमच्या उरा उरामध्ये स्पंदते मराठी माझ्या मराठीच्या बोले कौतुके परी अमृताही पैजा जिंके ऐसे अक्षरे रसिक मिळविन. संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात जसं संपूर्ण देशाला माझ्या महाराष्ट्राच्या संस्कृतीचा अभिमान आहे तसा मला सुद्धा माझ्या मराठी भाषेचा अभिमान आहे आणि भाषेतून एक ओघवतं समालोचन तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न उपस्थित तमाम क्रिकेट रसिकांचं पुढे एकदा मनापासून मनपूर्वक स्वागत करेल. अंतिमचा दिवस त्यामधला पहिला सामना दोन मातब्बर संघ एकाच समोर एक आलेले आहेत आणि पहिल्याच चेंडूवरती सागर निकमच्या बॅटमधून एक सनसनाटी चौकार आपल्याला बघायला मिळालाय. चौकाराबरोबर धावफलकाला सुरुवात होताना आपल्याला इथे पाहायला मिळते. संदीप गिरेवरती आपण पाहतो इथे आक्रमण करायचा प्रयत्न स्विच सुरेख फटका आणि सरळ चेंडू सीमारेषा बाहेर. आउटस्टँडिंग 6 धावा. पॉवर प्लेचं षटक आणि पॉवर प्लेच्या निश्चित एक मोठं आक्रमण आपल्याला पाहायला मिळतंय. चौकारा पाठोपाठ एक षटकार आला आणि धावफलक दुहेरी अंकामध्ये जाऊन पोहोचलंय. 10 धावा धावफलकावरती पूर्ण होताना इथे आपल्याला बघायला मिळत आहेत. सुंदर फलंदाजी सागर निकम खर तर मला वाटतं ॲज आयकॉन म्हणून आज संघामध्ये खेळतोय आणि एक तडाखेबंद अशी सुरुवात मैदानाच्या आतमध्ये झालेली आहे. दोन्ही संघ तुल्यबळ आहेत, दोन्ही संघ ताकदवान आहेत आणि दोन संघांमधून जो संघर्ष आज आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळाला खूप मोठा संघर्ष आज या सामन्यामधून क्रिकेट रसिकांना बघायला मिळणार आहे. पुन्हा एकदा थोडासा शफल 3 स्टंप सोडून अगदी फाईन लेग आणि स्क्वेअर लेग मध्ये मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता. बॅटवरती चेंडू घेता आला नाही. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय. खरं तर आज 14 मे रणधुरंधर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची जयंती आणि त्या जयंतीच्या निमित्तानं धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना देखील त्रिवार मानाचा मुजरा करूयात आणि आजच्या दिवसाची खऱ्या अर्थानं सुरुवात मैदानाच्या आतमध्ये होताना आपल्याला बघायला मिळते. एक सिंगल मिळाली एका धावेच्या मदतीनं धावफलकावरती वाढ होते. पुढे जाईल 11 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. दोन चेंडूवरती खरं तर दोन चेंडूवरती दोन मोठे फटके आले मात्र तिथून पुढच्या दोन चेंडूवरती संदीप गिरेनं सुद्धा इथे कमबॅक केलेला आहे आणि हे गरजेचं आहे. खरं तर आक्रमण झाल्यानंतर पुन्हा एकदा रोखता देखील तुम्हाला आलं पाहिजे. शरीर भेदक होता चेंडू. डायरेक्ट हिटचा प्रयत्न बॅकअप मागे आहे आणि इथे निश्चित रिस्क घेतली होती क्षेत्ररक्षकांनी कारण माहित होतं खरं तर डेंजर एंडला शुभम मेळे होता
तो देखील धावला आपल्या घरट्यामध्ये सुखरूपरित्या पोहोचला. जीव मुठीत घेऊन धावत घरट्यामध्ये सुखरूपरित्या पोहोचल्यानंतर एक सिंगल मिळाली आणि एका धावेच्या मदतीने धावफलक मात्र पुढे जाऊन पोहोचला. 12 धावा धावफलकावरती आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत. चांगली सुरुवात झालेली आहे, मात्र बघायचंय इनसाइड आउट डीप एक्स्ट्रा कव्हर आणि चेंडू सरळ सीमारेषा पार. मिळतील 4 सनसनी चौकार. याच चौकाराबरोबर धावफलक मात्र पुढे जाऊन पोहोचला. 16 धावा धावफलकावरती षटक संपलं जाईल. पहिल्या क्रमांकाचं षटक मैदानावरती संपलेलं आहे आणि 16 धावा धावफलकावरती कुठलाही फलंदाज बाद नाहीये. अतिशय दर्जेदार अशी सुरुवात एका बाजूला सागर निकम आणि शुभम वेळेनं पाडेगाव वॉरियर संघासाठी इथे करून दिलेली आहे. प्रेक्षक बसू नका, विनंती असेल. षटक क्रमांक 2 ला मैदानावरती सुरुवात होईल. स्वप्नील साबळे गोलंदाजी मार्कवरती आपल्याला बघायला मिळेल. दुसऱ्या षटकाला मैदानाच्या आतमध्ये सुरुवात होते. आपण मॅच सुरू करण्यापूर्वीच धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या आरतीनं खरं तर सुरुवात केलेली आहे. त्यांच्या नामघोषानं खरं तर आपण बघितलं या आजच्या दिवसाची सुरुवात खऱ्या अर्थानं होताना आपल्याला बघायला मिळते. शेर शिवा का छावा था, महापराक्रमी परम प्रतापी एकही शंभू राजा था, तेजपुंज तेजस्वी आंखें निकल गई पर झुका नहीं, दृष्टि गई पण राष्ट्र उन्नति का दिया स्वप्न कभी मिटना नहीं, दोनों पैर कटे शंभू के देह मार्ग से हटा नहीं, हाथ कटे तो क्या हुआ सत्कर्म कभी छुटा नहीं, जिवा कट वर्ष 300 बीत गए अब शंभू के बलिदानों को कौन जीता कौन हरा पूछ लो इस संसार को, कोटि कोटि कंठों में तेरा आज ही जय जयकार है, अमर शंभू तू अमर हो गया तेरा जय जयकार है, मातृभूमि के चरण कमल पर जीवन पुष्प चढ़ाया था, दूसरा दुनिया में कोई जैसा शंभू राजा था. इथे धाव मिळेल खरं तर लेगबाईच्या स्वरूपामध्ये. त्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना पुन्हा एकदा मानाचा मुजरा करूयात. त्रिवार मानाचं वंदन आहे खरं तर शंभूराजांना. खरं तर हीच त्यांची जन्मभूमी. पुरंदरच्या मातीमध्ये खरं तर एक धुरंधर जन्माला आला होता. अनेक मोठा इतिहास खरं तर एक सिंगल मात्र चाललाय. बघायचे पुन्हा संधी होती धावचिताची. यावेळेस सागर निकम डेंजर एंडला होता, मात्र घरट्यामध्ये सुखरूपरित्या तो पोहोचलेला आहे. धाव मिळाली नाही. डॉट चेंडू इथे आपल्याला जे षटक होतं पहिल्या क्रमांकाचं मी म्हणेल 16 धावा आल्या. थोडं महाग जरी ठरलं असलं तरी स्वप्नील साबळेनं त्या षटकाचा इथे बॅकलॉग भरून काढलेला आहे. म्हणजे जसं आपण पाहतो की एक फलंदाज बाद झाला की दुसऱ्या फलंदाजानं डाव सावरायचा असतो. तिथे आपण गोलंदाजीमध्ये सुद्धा तेच बघितलं. एखादं षटक जरी महाग झालं असलं तरी पुढच्या गोलंदाजानं ते सावरायचं असतं. उंच आकाशातून सरळ आकाश मार्गाने चेंडू सीमारेषा बाहेर. 6 धावा. षटक क्रमांक 3 मैदानावरती सुरू होईल. तर तिसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाज शुभम शेळके गोलंदाजी ट्रॅक वरती खरं तर आपल्याला बघायला मिळतोय. पहिलं षटक आपण बघितलं संदीप गिरेने टाकलं.
कदर शिरूर तालुक्यातील मांडवगण फराटा या गावाला बिलॉंग करणारा तो खेळाडू आहे. तर दुसरं षटक टाकलं तो स्वप्नील साबळेनं. कदा तुमच्याच पुरंदर तालुक्यातील धालेवरील साबळे आपल्याला दुसरं षटक घेऊन येताना बघायला मिळाला. तर तिसरं षटक रांजणगाव सांडस शिरूर तालुक्यातून बिलॉंग करणारा शुभम शेळके. तर बघायचं षटक क्रमांक 3 ला सुरुवात होईल. समोर सागर निकम. आतापर्यंत धाव्यांची सुनामी ज्या सागरनं मैदानावरती आणलेली आहे तो सागर बघूयात या षटकामध्ये काय कामगिरी करणार आहे. पहिला चेंडू होता हलक्या हाताने खेळलाय वायडेस्ट लॉंग ऑफ मध्ये. पुढे जितेन शेळके आपल्याला बघायला मिळाला. धाव मिळणार नाही तिथे. डॉट चेंडू मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय. 5 षटकांची मॅच आहे खरं तर आणि 5 षटकांमध्ये एक मोठी धावसंख्या उभी करायचा प्रयत्न. वाह वाह सुरेख क्षेत्ररक्षण बघायला मिळाले तिथे. इथे धावा अडवायच्यात तुम्हाला. एक एक धाव सुद्धा आज निश्चित महत्वाची आहे कारण तुम्ही महत्वाचा सामना खेळताय. इथे जिंकला तर पुढे प्रवास तुमचा राहणार आहे आणि इथे जर पराभूत झाला प्रवास थांबेल आणि त्यामुळे प्रत्येक चेंडूवरती एक चांगली कामगिरी तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये करावी लागणार आहे. लोअर फुलटॉस होता. मिड विकेटला फटका एक मिळाली एका धावेच्या आणि फलंदाजांची एक स्ट्रॅटर्जी आपल्याला बघायला मिळते की प्रत्येक चेंडूवरती ते आक्रमण करायचा प्रयत्न करतायत. इथे 2 चेंडूवरती मात्र चेंडूने घेतलाय की काय कारण पंचांकडून देखील कुठलाही सिग्नल आलेला नाही. त्यामुळे मला वाटतं बॅटची कड घेणारा चेंडू होता आणि बॅटची कड घेऊन तो नंतर पायावरती आदळला. त्यानंतर एक सिंगल आपण पाहतोय ते प्राप्त झाले. एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे जाऊन पोहोचला. 31 धावा धावफलकावरती आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत. याच बरोबर बिग हिट केलाय सरळ अनिकेत ताकवण्याच्या डोक्यावरून चेंडू सीमा पार डीप लॉंग ऑनला टोकला एक राजेशाही षटकार. तीन षटकांचा खेळ संपला आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 37 धावा. कुठलाही गडी बाद नाही. काय सुंदर सुरुवात इथे पाडेगाव वॉरियर शेळकेचा 9 धावा त्या षटकामध्ये बघायला मिळाल्या. शेवटच्या चेंडूवरती एक मोठा फटका आला. खरं तर आपण बघितलं पहिल्या षटकामध्ये जर आपण बघितलं ना तर शेवटच्या चेंडूवरती चौकार आला होता. असेल धावफलक 44 धावा ऑन बोर्ड. थँक्यू डीजे. आक्रमण पुन्हा होतं इथे. शुभमचं लोअर फुल टॉस टाकायचा प्रयत्न होता. खरं तर डावापाई पुढे आणत क्रॉस दी बॅट खेळायचा प्रयत्न मात्र बॅटवरती चेंडू आला नाही. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला इथे बघायला मिळतोय. कमबॅक पुन्हा बघतो आपण इथे. विकास सुरवशेच्या माध्यमातून आपण बघितलं पहिली विकेट मिळाली त्यानंतर एक षटकार देखील आपल्याला तिथे बघायला मिळाला आहे. ऑफिस गेल शतरक्षक डाऊन दी बॉल शॉर्ट थर्ड मॅन मध्ये टिपला जाईल झेल आणि फलंदाज शुभम येळे होईल बाद. दुसरा धक्का. दोन्ही आयकॉन खरं तर इथे बाद झालेले आहेत आणि विशेषतः आपण बघितलं इथे विकास सुरवसेनं फलंदाज विशाल डेडे आपण पाहतो मैदानावरती दाखल झालाय. 2 फलंदाज बाद धावफलकावरती 44 या परिस्थितीमध्ये संघ आपल्याला बघायला मिळतोय. उंच आकाशामध्ये चेंडू स्वप्नील हँडेड झेल टिपला गेलाय. विशालला परतावं लागेल. ज्या पावलांनी आतमध्ये आला होता तीच पावलं पुन्हा माघारी घेऊन चाललेली आहेत. मात्र यावेळेस जड अंतकरण दबकी पावलं मैदान सोडायला लावणार आहेत. धक्का क्रमांक 3.
नवीन फलंदाज नामदेव शिंदे मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. तर या षटकामध्ये आपण बघितलं 3 महत्वपूर्ण विकेट मिळवल्या विकास सुरवसेनं. सॉरी रोहित आपण आज मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. तर अंतिमचं षटक मैदानावरती सुरू होत आहे. अंतिमच्या षटकासाठी शुभम शेळके गोलंदाजी मार्कवरती आपल्याला बघायला मिळेल. खरं तर विकास सुरवशेच्या षटकामध्ये एक षटकार बघायला मिळाला आपल्याला, मात्र 3 विकेट आणि त्यामध्ये 2 आयकॉन. सागर निकम पाठोपाठ शुभम मेळे बाद झाला आणि त्या पाठोपाठ आपण पाहतोय विशाल देखील बाद होऊन माघारी परतलेला आहे. तर अंतिमच्या षटकामध्ये बघायचंय कशा प्रकारे कामगिरी. आता दोनही फलंदाज हे खेळपट्टीवरती नवीन आहेत आणि बघूयात शेवटच्या षटकामध्ये निश्चित आता मोठाले फटके खेळण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळेल. धावफलक पाहू शकता 45 धावा धावफलकावरती आहेत आणि 5वं षटक मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. व्हाईट बॉल दिशा थोडीशी भरकटली जाईल. एक अवंतर स्वरूपाची धाव, बोनस रूपी धाव आपण पाहतोय ते धावफलकाला जोडली जाणार आहे. एका धावेच्या मदतीने धावफलक मात्र पुढे जाईल. 46 इथे बाद होताना आपल्याला बघायला मिळतोय. सेहेचाळीस धावा धावफलकावरती आपण पाहतोय. नवीन फलंदाज विश्वजित डेडे आपण पाहतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतोय. एक सिंगल मिळाले एका धावेच्या मदतीनं. 46 धावा धावफलकावरती आपल्याला सॉरी 47 धावा आहे धावफलकावरती. अंतिमचं षटक आहे आणि या षटकामध्ये देखील आपण पाहतोय शुभमला एक मोठं यश मिळालंय. डाऊन दी ग्राउंड खेळलाय, जमिनी समांतर आपण पाहतो खेळलेला फटका डीप लॉंगॉनवरून अनिकेत ताकवणे वेगानं चेंडूपर्यंत पोहोचलाय आणि फेक येईपर्यंत 2 धावा तिथे धावून पूर्ण धावतील. 2 धाव्यांच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. 49 धावा धावफलकावरती पूर्ण होताना इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत. खरं तर पाडेगाव वॉरियर्स संघाकडून जे 2 आयकॉन खरं तर आपल्याला बघायला मिळाले होते, सागर निकम आणि शुभम मेळे, दोघांनी सुद्धा अतिशय सुंदर अशी सुरुवात इथे संघाला करून दिली होती. पहिल्या 2 षटकांमध्ये आपण बघितलं खूप चांगली सुरुवात होती, मात्र ते सातत्य पुढे फलंदाजांना टिकवता आलं नाही आणि क्रिकेटच्या मैदानावरती ज्याला सातत्य टिकून ठेवता आलं तो यश. आधी एक षटक बघितलं होतं, 3ऱ्या क्रमांकाचं षटक टाकलं शुभमनं, ज्यामध्ये फक्त 9 धावा दिल्या होत्या आणि या षटकामध्ये देखील आतापर्यंत आपण पाहतोय कुठलाही मोठा फटका खेळू दिला नाही. एकेरी दुहेरी धावा आलेले आहेत. बराचसा शफल होऊन आपण पाहतोय खेळायचा प्रयत्न होता. निर्धाव चेंडू बरोबर षटक मात्र संपलं जाईल. पहिली इनिंग संपली गेली. 51 बनवले गेल्यात आणि जिंकण्यासाठी 30 चेंडू आणि 52 धाव्यांची गरज आहे. जय मल्हार क्रिकेट क्लब खंडोबाची वाडी संघाला मात्र जिंकण्यासाठी 52 धाव्यांची आवश्यकता आहे. तर यानंतर होणारा सामना आहे राजेंद्र पटणे 11 पिंपरे खुर्द आणि त्यांच्या विरोधामध्ये क्रिएटिव्ह फर्निचर पिंपरे. सन्माननीय भरतआबा थोपटे, सन्माननीय राहुलजी थोपटे, सन्माननीय राजेंद्र थोपटे, सन्माननीय निलेशजी थोपटे, सन्माननीय सुनील आबा थोपटे आणि सन्माननीय दादासो थोपटे यांच्या माध्यमातून यूट्यूब लाईव्ह सौजन्य या स्पर्धेसाठी प्राप्त झालेला आहे. कॉमेंट्री सौजन्य पुणे पोलीस सन्माननीय हेमंत चंद्रकांत गायकवाड, राजेंद्र बजरंग पटणे आणि श्री भैरवनाथ एग्रो एजन्सी पिंपरे खुर्द चंद्रकांत मोहन थोपटे यांच्या माध्यमातून कॉमेंट्री सौजन्य या स्पर्धेसाठी प्राप्त झालेला आहे. मॅचला सुरुवात होते. सलामीची जोडी मैदानावरती दाखल होईल. रोहन गर्दडे आणि स्वप्नील भालेराव ही पहिलं षटक टाकण्यासाठी गोलंदाज रोहित गोलंदाजी मार्कवरती आपल्याला बघायला मिळेल. 52 धावेंचा फायनलच्या लढती आज आपल्याला बघायला मिळणार आहेत.
आणि त्यासाठी थोडासा वेळ जातो, त्यामुळे थोडीशी घाई करा आणि वेळ वाचवा. बघायचं रोहितच्या हातामध्ये पॉवर प्लेचं पहिल्या षटकाची जबाबदारी आपल्याला बघायला मिळते. बॅकफुटवर जात सुरेख फटका, डीप कव्हर पॉइंटला सरळ पोहोचेल चेंडू, सीमारे टॉस करायचा आपल्याला. एका अवंतर षटकारानं धावफलक मात्र पुढे जाऊन पोहोचलाय. 14 धावा पाणी सौजन्य पंच सौजन्य यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी प्राप्त झालेला आहे. श्री गणेश पेट्रोलियम पिंपरे खुर्द सन्माननीय भरत श्रीरंग गायकवाड आणि उद्योजक सन्माननीय अभय दिलीप थोपटे यांच्या माध्यमातून पंच सौजन्य, तर मॅन ऑफ द सिरीज साठी स्पोर्ट्स सायकल रोहनची जोडी खरं तर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळते. आणि अतिशय चांगली सुरुवात, जशास तसं उत्तर इथे दिलेलं आहे. खरं तर पहिल्या षटकामध्ये क्रॉस दी बॅट खेळायचा प्रयत्न होता, मिडल होऊ शकला नाही बॅटवरती आणि कुठली धाव मात्र इथे घेतलेली नाहीये. डॉट चेंडू आपल्याला मैदानावरती बघायला मिळाला आहे. सन्माननीय अमरजी गायकवाड यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी 5,000 रुपयांची देणगी आपल्याला मिळालेली आहे. प्रकाश जय मल्हार क्रिकेट क्लब खंडोबाची वाडी संघाचा धावफलक आपल्याला इथे पाहायला मिळेल. तर षटक क्रमांक 2 ला मैदानाच्या आतमध्ये सुरुवात होते. तर दुसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्क वर इथे आलाय चौकार आणि चौकाराबरोबर धावफलक जाऊन पोहोचेल पुढे. 21 धावा धावफलकावरती आपल्याला इथे बघायला मिळत आहेत. 7 धाव्यांचा समीकरण मात्र बदललं गेले. 23 चेंडू आणि 24 धावा असं समीकरण खरं तर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. दिशा थोडीशी भरकटलेली आहे. वाईट बॉल पंच घोषित करणार आहेत. एक अवंतर स्वरूपाची धाव इथे प्राप्त होते. एका धावेच्या मदतीने धावफलक मात्र पुढे जाऊन पोहोचेल. 29 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. खरं तर राजेंद्र पटणे 11 पिंपरे खुर्द संघाचे 2 आयकॉन खेळाडू खरं तर आज मैदानावरती दाखल झाले. बळगावचं सोनाल खोंड आणि राजू पाटे हे 2 आयकॉन खरं तर या मैदानावरती दाखल झालेत. हो, याच बरोबर स्वप्नील भालेरावचा तडाखा, सरळ चेंडू आसमान को छूती गेंद सीमारेखा पार, 6 रन, षटकार. धावफलकावरती वाढ होते, पुढे जाऊन पोहोचेल धावफलक या षटकाराबरोबर. 35 धावा धावफलकावरती आपल्याला इथे बघायला मिळत आहेत. नवीन द्या, दुसरं षटक चालू आहे आणि दुसऱ्या षटकामध्ये जर चेंडू हरवला तर नवीन चेंडू आतमध्ये दिला जाणार आहे. आक्रमणावरती उतरलाय स्वप्नील खरदर आणि त्याच्या बॅटमधून येणारे फटके अतिशय प्रभावित आहेत खरदर. आणि या प्रभावित करणाऱ्या फटक्यावरून कळते की खेळाडूंची गुणवत्ता काय आहे हे आपल्याला निश्चित मैदानाच्या आतमध्ये समजलेलं आहे. आज प्रेक्षक वर्ग देखील आपण पाहतोय मोठ्या संख्येनं इथे उपस्थित झालेला आहे. जाणकार क्रिकेट रसिक खरं तर पिंपरे खुर्दमध्ये आम्हाला बघायला मिळतो आणि सातत्यानं पिंपरे खुर्द गावामध्ये स्पर्धा म्हटलं की त्याच्या बॅटमधून इथे आलेले आहेत. डेड बॉल मृत चेंडूची घोषणा होईल. तर दुसऱ्या बाजूला आपण बघितलं रोहननं सुद्धा खूप केली, त्यानं देखील 4 चेंडूमध्ये 13 धावा बनवलेल्या आहेत. खरं तर टेनिसच्या पटलावरती आपण बघितलं की या खेळाडूंची नावं खूप उच्च स्थानी आहेत आणि आज इथे पिंपरे खुर्द ग्रामस्थांना एक चांगला खेळ निश्चित बघायला मिळाला. अनेक चांगले फटके दृष्टीपटलावरती पडतील. पुढा अक्रॉस द बॅट मिड विकेट मधून सरळ चेंडू हवाई मार्गाने सीमारेषेच्या बाहेर, 6 धावा. तर या षटकाराबरोबर धावफलक जाऊन पोहोचला पुढे. 41 धावा धावफलकावरती पूर्ण होताना इथे आपल्याला बघायला मिळत आहेत. विशाल वरती मोठा प्रतिहल्ला खरं तर स्वप्नीलचा आपल्याला बघायला मिळतो. या षटकामध्ये आतापर्यंत 3 षटकार आपल्याला बघायला मिळाले. एक चौकार सुरुवातीला पहिल्याच चेंडूवरती आपल्याला बघायला मिळालाय.
आणि आक्रमक रूप धारण केलंय ते स्वप्नीलला. पुढे एकदा थोडासा शफल 30 स्टंप सोडून अगदी व्हाईट लाईनवरती येऊन उभा राहिला होता. मात्र शॉर्ट मिड विकेटमध्ये शतरक्षक तैनात आहे, धाव मिळणार नाही आणि घेण्याचाही प्रयत्न केला नाही. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये बऱ्याच वेळानंतर या षटकामधून बघायला मिळालाय. थोडं महाग ठरलंय. पहिलं षटक देखील आपण बघितलं, रोहितनं टाकलं, 17 धावा दिल्यात आणि दुसऱ्या षटकामध्ये अतिरिक्त धाबा, त्यानंतर मोठाले फटके फलंदाजांच्या बॅटमधून आपल्याला बघायला मिळाले आहेत. पुन्हा एकदा बिग हिट केलाय आणि चेंडू सरळ जाईल, लॉंग लेग, सीमारेषा पार, एक उत्तुंग असा षटकार. यावेळी ड्राईव्ह मदतीनं धावफलकावरती 48 धावा, षटक संपलं गेलंय. तर या षटकात आपण पाहतोय तब्बल 31 धावेंचं एक महागडं षटक मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळालं. मध्ये आपल्याला बघायला मिळेल 52 धावेंचा पाठलाग होता. तर तिसऱ्या षटकाला मैदानाच्या आतमध्ये सुरुवात होईल. तर तिसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाज थोडासा मिस टाइम फटका उंच आकाशामध्ये होता, मात्र शतरक्षक फारसा दूर आपल्याला बघायला मिळाला. एक सिंगल मिळाली, एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. 49 धावा धावफलकावरती आपल्याला बघायला मिळतील. अजूनही 3 धावेंची आवश्यकता आहे. टॉस जिंकला होता राजेंद्र पटणे 11 पिंपरे खुर्द संघानं टॉस जिंकलाय. काय निर्णय घेतलाय? शतरक्षणामध्ये बदल होईल, मात्र सामन्यावरची पकड आपण पाहतोय. जय मल्हार क्रिकेट क्लब खंडोबाची वाडी संघानं आपण पाहतोय या सामन्यावर पकड इथे निर्माण केलेली आहे. बघायचंय कव्हर पॉइंटला शतरक्षक तैनात, झेल टिपला जाईल. पहिल्या विकेटची प्रतीक्षा संपली, रोहनला बाद व्हावं लागेल. पहिला धक्का मैदानाच्या आतमध्ये इथे बसला जातोय. तर बघायचंय नवीन फलंदाज मैदानाच्या आत. राजेंद्र पटणे 11 पिंपरे खुर्द, काय निर्णय घेतला आपण? टॉस जिंकला होता, क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय नाही का? निर्णय कळवा फक्त. अजित सिंगल खरं इथे मिळाली. एका धावेच्या मदतीनं धावफलकावरती वाढ होते. 50 धावा धावफलकावरती आपल्याला इथे बघायला मिळतील. दोन धावेंची आवश्यकता आहे फक्त आता विजयासाठी. तर बघूयात विजयी फटका कुणाच्या बॅटमधून येणार आहे. एक धाव मात्र इथे मिळेल आणि एका धावेच्या मदतीने आपण पाहतोय स्कोर लेवल 51 धावा धावफलकावरती आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत. कुठेतरी एकतर्फी हा सामना बघायला मिळाला, कारण ज्या पद्धतीनं स्वप्नील मैदानावरती कामगिरी केली, बराच सफल होत. स्क्वेअर लेगला विजयी फटका जितेन शेळकेच्या बॅटमधून बघायला मिळाला आणि सामना जिंकला जय मल्हार क्रिकेट क्लब खंडोबाची वाडी संघ. आपण पाहतोय या सामन्यामध्ये विजय प्रस्थापित करेल. तर विजयी संघाचा आम्ही करतो खूप खूप असं अभिनंदन. तर या सामन्यातला मॅन ऑफ द मॅच आपल्याला इथे द्यायचा आहे. कोण ठरणार या सामन्यातला मॅन ऑफ द मॅच? तर आता झालेल्या सामन्यातला मॅन ऑफ द मॅच ठरतोय स्वप्नील भालेराव. या सामन्यातला मॅन ऑफ द मॅच ठरतोय. या स्वप्नील, आपल्याला इथे एक मेडल देऊन सन्मानित केलं जाणार आहे. एका महत्वपूर्ण सामन्यातला मॅन ऑफ द मॅच हा किताब खरं तर स्वप्नील भालेरावला प्रदान केला जाणार आहे मान्यवरांच्या.
क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय राजेंद्र पटणे 11 पिंपरे खुर्द संघ. चला आता वेळ घेऊ नका आणि क्षेत्ररक्षणासाठी मैदानाचा ताबा घ्या. क्रिएटिव्ह फर्निचर पिंप आणि यानंतर मायक्रोफोनवरती आमंत्रित करतोय अमर यादव सरांना. या सर, स्वागत आहे. पिंपरे खुर्द गावचे सरपंच सन्मान्य राजेंद्रजी थोपटे साहेबांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच आम्ही या ठिकाणी देतो. या स्वप्नील. सन्मान्य राजेंद्र थोपटे साहेबांच्या शुभ हस्ते मॅच हा किताब आपण या ठिकाणी देतोय स्वप्नील भालेरावला. रणजित फराटे आणि प्रशांत नलखे ही सलामीची जोडी आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. तर पहिलं षटक टाकण्यासाठी गोलंदाज दत्ता कुसेकरच्या हातामध्ये आपण पाहतो चेंडू सोपवलाय. 5 षटकांची मॅच, 2 षटकांचा पॉवर प्ले आणि सामन्याला इथे होते सुरुवात. बघायचं रणजित फराटे पहिल्या चेंडूवरती आपण पाहतोय स्विच हिटचा फटका इथे आपल्याला बघायला मिळाला. क्षेत्ररक्षक धावतोय चेंडूच्या पाठीमागे, अडवलाय खर तर सीमारेषेच्या आत. तोपर्यंत मिळतील इथे 2 धावा. 2 धावींनी धावफलकाला सुरुवात मैदानाच्या आतमध्ये होताना आपल्याला इथे बघायला मिळेल. खर तर आधीची मॅच आपण बघितली जिथे 52 धाव्यांचा पाठलाग अगदी 3ऱ्या षटकामध्ये होताना आपल्याला बघायला मिळाला.
तर या सामन्यामध्ये बघूयात प्रथम फलंदाजी करताना किती धाबा उभ्या केल्या जाणार आहेत. गॅपमध्ये खेळलेला फटका पण बघितला, पॉइंट आणि कव्हर पॉइंटच्या मधोमध गॅप शोधला होता आणि अडवलाय चेंडू सीमारेषेच्या आत. 2 धावा पुन्हा इथे धावून पूर्ण होणार आहेत. तर 2 धाव्यांच्या मदतीने धाव फलगडी काय कशासाठी चौकार आहे की नाही ते बघायचंय आणि त्यासाठी तिसऱ्या पंचांकडे मागणी केलेली आहे.